नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, बेरोजगार तरुण असतील, कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलोय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सूक्ष्म सिंचन या घटकाकरता 100 कोटी आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना वैयक्तिक शेततळे या घटकाकरता 15 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे. तसेच 235 कोटी निधी वितरित करण्यात आलेला असून कृषी आयुक्तालयाकडून मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकाकरता सन 2025-26 या वर्षाकरता 25 कोटी वितरित निधीपैकी 5 कोटी निधी याच योजनेतील सूक्ष्म सिंचन या घटकासाठी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सन 2025-26 या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन वैयक्तिक शेततळे या घटकाकरता 15 कोटी निधीपैकी 5 कोटी निधी याच योजनेसाठी सूक्ष्म सिंचन घटकासाठी वर्ग करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना अनुदान कार्यवाही महाडीबीटी प्रणालीद्वारे करावी लागणार आणि लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करावी. अनुदान अदा केल्यानंतर लाभार्थ्यांच्या नावासहित सविस्तर आणि प्रमाणित तपशील शासनास सादर करावा. अशा प्रकारचं कृषी व कृषी संचालनालय विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जर शेततळ्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या गावातील किंवा तुमच्या गावाशेजारील कुठल्याही CSC सेंटरवरती जाऊन कृषी संचालनालय यांच्याकडे अर्ज करू शकता आणि त्याचबरोबर ज्या काही शेतकऱ्यासंबंधी ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकता. हा व्हिडिओ इतरांना सुद्धा पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा योजनांचा फायदा होईल. व्हिडिओबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.